लग्नाचं वय संपत आलं पण लग्न होईना म्हणून एका महान ज्योतिषानं मुकादमाला देवाची पूजा करायला सांगितलं. पुण्याहून गावाकडे आलेली पोरं त्यांच्या तोंडाहून नाही तर त्यांच्या पायातल्या चपलीहून ओळखली जातात. राम राम गाववाले, मी विशाल राजमाने, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. गावचा फेरफटका मारताना लक्षात आलं आज आपण चहाची 90 घेतली नाही, पण आज आम्ही चहाची 90 न घेता कॉफीची 90 घ्यायचं ठरवलं. आणि आमच्या गावात कॉफीची 90 ही रामभाऊकडेच भेटते. मग निघालो परत गावचा फेरफटका मारायला. फेरफटका मारत मारत रानात आपलं थोडस काम होतं म्हणून निघाला होता शेताकडे. आणि इकडे शेतात कोणीच नाही. याच संधीचा सिंगीनं फायदा घेतला आणि नयनरावला काय सुट्टीच देत नव्हती. आणि आयुष्यात कसलं टेन्शन आलं का मग डायरेक्ट शेतात यायचं. कारण शेतात आलं ना की जेवढं टेन्शन आहे ना सगळंच निघून जातं. इकडे काळू शेट थोडेसे रुचले होते. ते म्हणले नयनरावचे तुम्ही फोटोशूट करता, कधीतरी आमचा पण करीत जावा गरीबाचा. आपल्या लेकराची नावे ठेवण्याचा योग कधी येईल काय माहिती. आपल्या नाही तर निदान शेळीच्या लेकराची तरी नावं ठेवावी म्हणून बकासूरला आज शेतात घेऊन आलो होतो. ही प्रियांका आहे, विजय आहे, ही साक्षी आहे, ही माया आहे आणि ही बाबूराव आहे. मग कसे वाटतात नाव? तुम्हाला जर आवडले असतील ना तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. नयनरावचं प्रेम प्रकरण घरापर्यंत गेलं होतं पण घरून पण त्याला काय आता प्रतिसाद भेटत नव्हता. पाठिंबा तर कुठूनच भेटत नव्हता नयनरावला म्हणून त्यांनी शेवटी बकासुराची भेट घेतली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि ह्याचा पार्ट 2 पण येणार आहे. मग लगेच आत्ताच अकाउंटला फॉलो करून घ्या पार्ट 2 बघण्यासाठी. धन्यवाद.